ऐका ऐकाव कलियुगाची कानी अन नवऱ्या परास बायकू झाली ओशानी अन तिला धयात घावना लोणी तिनं कालवण केलं बेन हव गांधी बाबा सांगूनच गेलं आणि सुभाषचंद्र बोस कुणीकडं गेलं अव सोलापूर जिल्ह्यात सांगोल तालुक्यात छोट्याशा घेरडी जवळ गावात किती आहे मौज आणि सदैव सुरत्या झांजरेशी ताळ ढोला संग वाज सुंबरानु मांडले सुंबरान कुणाला गौरी गणपतीला गौरी गणपतीला गौरी गणपतीला मंगल या मूर्तीला तीन मूर्ती दत्ताला तुळजापूर पटणाला अंबिका या देवीला दुर्गा माझ्या मातेला उभा राहिल्या जाग्याला चरण केली वंदन चरण वंदन करून ना जातू मी माझ्या बघा वाटेला ना चरण वंदन करून नवगा दिवसाचं नवरात्र गा कशावसाठी बघा धरतात गा देवी गा गादीला बसत्याय गा देवी गा उपाशी राहत्याय गा सांगतो तुम्हाला बसलेल्याच बेला पूर्वी काळाला द्वापर या युगाला आणि त्या वेळेला मात्र काय प्रकार घडलेला असायला शंकरराव तुळजापूरची अंबिका मात्र त्या वेळेला अगदी प्रकार कोणता झालेला आणि कोणता झालेला शाहीर सांगा यावं वेळेला बाबा नाना तऱ्हेचा दागिना अंगावर तुळजापूरच्या अंबिकेला नाना तऱ्हेचं दागिने घातले आलं त्यावं वेळेला नारदाने विचार केला मधल्या तळात मानव खंडात कळ लावायला जायचं होय की कळ लावायला जायचं अंबिका देवीला गर्व आलेला आहे बर का स्वतः माझा नारद तुळजापूर पटणाला गेला अंबिका देवी विचारती माझ्या नारदा बरं तिने तळाचं गमन करतोस नारदा माझ्या एवढं मात्र सोनं नाणं कुणाच्या अंगावर आहे का बरं झालं सांगशील का एक मला वार्ता माझ्या एवढं सोनं नाणं कुणाकडे सुद्धा नाही बरं का स्वतः अंबिकेला गर्व झालेला नारद बोलत होता माझ्या अंबिका देवीला जसा लागला होता बोलायला देवी सर्व काही दागिने आहेत तुझ्या अंगावरती मग तुझ्या एवढं दागिनं कुणाला नाहीत परंतु तुझ्या या श्री मुकुटाला मात्र काय पाहिजे बरं काय या वेळेला गेंदन फुल या पाहिजे ग गेंदन फुल तुला पाहिजे एवढं बोलताना गड्या एवढे सांगताना एवढ्या बोलताना गड्या एवढे सांगताना अंबिका देवी गा माझी अंबिका देवी गा निघून चालली बेगा पुण्याच्या
पांडवाच्या वाड्याला पांडवाच्या वाड्याला अजय पांडवे भुजनाला बसेल गेली का दारात देवी गेली का दारात तर त्या वेळेला आणि काय प्रकार घडलेला असायला शंकरराव देवी जशी दारात गेली नारदानं कळ लावली पाची पांडव भोजनाला बसलेलो पाची पांडव भोजनाला बसले आलं तेवढ्या देवी गेली व दरवाजाच्या तोंडाला राजा धर्मानं तोंडात घास घालणार एवढ्यात देवी दरवाजाच्या तोंडाला दिसली बरोबर हातामध्ये तांब्या घेतला कुळस्वामी आपली आली वाड्याला पाणी दिलं पाहिजे मात्र अंबिका देवीला बाबा हा. सिंहासनावर बसवला अंबिका देवीला पूजा अर्चा केली आता 5 घास आमच्या पंक्तीला खवाव म्हणून लागला बोलायला असं बोलल्या बरोबर मात्र अंबिका देवी बोलत होती माझ्या राजा दरबाला बाबा रे श्री मुकुटाला माझ्या गेंदन फुल पाहिजे ज्यावेळी गेंदन फुल देशील त्यावेळी मी जेवण करीन तुझ्या वाड्याला तोपर्यंत जेवणाचा घास खाणार नाही पाणी सुद्धा पिणार नाही बरे का एवढं म्हटल्या बरोबर धर्मानं आदल्या दिली माझ्या अर्जुनाला बाबा रे गेंदन फुल मिळेल कुठे या जाग्याला आणि म्हणून मात्र विचार केला अर्जुनाला बोलवून घेतल्याल त्यावर वेळेला आणि माझा अर्जुन मात्र त्या वेळेला आणि काय लागला बोलायला मात्र पाताळ गेला या भवनाला गा पाताळ गेला बघा भवनाला गा पाताळ भवनाला गेला पाताळ भवनाला पाताळ भवनाला गेला पाताळ भवनाला सुखी गा राजाच्या वाड्याला गेला सुखी गा राजाच्या वाड्याला सुखी गा राजाच्या वाड्याला गेला सुखी गा राजाच्या वाड्याला आणि त्यावेळेला मात्र आणि काय प्रकार घडलेला असायला बाबा विचार केला अर्जुनानं मनाला गेंदून फुल देवीला आणून द्यायचं होय की त्याच्याशिवाय परत यायचं नाही माघारी असा विचार केला अर्जुनानं मनाला अर्जुन मात्र निघून चाललेला असाय त्या वेळेला जसा अर्जुन निघून पाताळ भवनाला जायला वसुकी नागाच्या शिरावरचं गेंदून फुल त्यानं पाडायला आणि जसं पडल्या बरोबर त्या वेळेला मात्र बाबा ती गेंदन फुल घेऊन यायला अर्जुनाला 9 दिवस लागले होतं होय की तोपर्यंत माझी ही असणारी अंबिका देवी मात्र अंबिका देवीनं पाणी सुद्धा पिलेली नव्हती आणि काय सुद्धा खाल्लं नव्हतं बघा अन्नाचा घास सुद्धा घेतला नव्हता अंबिका देवी पाणी सुद्धा पेलेली नव्हती शंकरा होय की तर त्या वेळेपासून मात्र आणि काय प्रकार घडलेला सांगा शाहीर बसलेल्या असं बोला तुम्ही आम्ही सर्वजण मात्र ही नवरात्राचा सण बघा साजरा करतोय बघा न साजरा करतो या गड्यागा साजरा करतो या साजरा करतो या न गड्यागा साजरा करतो या साजरा करतो या बघा साजरा करतो या साजरा करतो या बघा साजरा करतो या तुझ्या चौकाला एका पुढल्याच